मग तुम्हाला ते का आपल्या घरातला कार्यक्रम ते का बाहेरचा आहे. पुढच्या वेळी मी तुम्हाला चांगली फायबरची मूर्ती इथं कायमस्वरूपीचं नियोजन करून देतो आणि बाबासाहेबांच्या विचारांना क्या नाम तेरा जैनब बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. खरं बोलायला गेलं तर मी वारंवार या पोरांना सांगत असतो की जयंतीनिमित्त असं काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे, दरवर्षी वेगळं केलं पाहिजे. कारण आपल्या वॉर्डाचा एक पहिला अनोखा एक हे होता की कायम आपण काहीतरी वेगळं करत होतो. म्हणजे आता ऑक्सिजन पार्क केला आपण, विरुपा केंद्र केलं, तसं बाबासाहेबांची जयंती वेगळ्या कुठल्या पद्धतीने साजरी झाली पाहिजे. कारण मिरवणुका आणि हे त्यांच्या विचाराला जे साजेसं मला वाटत नाही अध्यक्ष. तर बाबासाहेबांचा विचार अखंड जग घेते आणि त्यांच्या विचारांना आपण नवनवीन काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. आज मागची जी मूर्ती होती आज मला इथे काही दिसलेलं नाही, कारण पुढच्या वेळी नक्कीच मला 1-2 महिने अगोदर सांगा तुम्ही, किंवा उद्या परवा दिवशी जर मला एखादा फोन केला कोणीतरी अध्यक्षाने, तर पुढच्या वेळी मी तुम्हाला चांगली फायबरची मूर्ती इथं कायमस्वरूपीचं नियोजन करून देतो आणि बाबासाहेबांच्या विचारानं आपल्या सगळ्या मुलांनी संघटित होऊन शिकलं पाहिजे या विचारानं सगळ्यांनी पुढे जावं एवढंच मी बोलतो आणि 2 शब्द संपवतो. नाही नाही, हाय घ्या मग तुम्हाला ते का आपल्या घरातला कार्यक्रम ते का बाहेरचा आहे. बाहेरचा असतं तर मग 90% आम्ही बाहेर जास्त कुठेही करत नाही. आता विचार घ्या तुम्ही काल पोरांनी आम्ही समोर असतो विषय नाही. त्यामुळे आमचं कसं आहे कारण खूप लोक वापर कसा करायचा काय नाही ते तुम्ही बघा. नाही 100% तिथं करू नका तिथं करू नका म्हणणार नाही. नाही 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 तिथं करता येईल तिथं त्याचा वापर करा. माझ्याच भाग येऊ नये, सगळीकडे आपला भाग आहे तुमचा जिथे येणार आहे. आणि हे काय आपले घरातलंच आहे, म्हणजे काय काय बाहेरचं आहे काय काय इथलं आपण काय बरोबर आहे ना. आपलं म्हणून करायला सगळं झालं पाहिजे कामाचा विषय. नाही बाकी पूर्ण 20 वॉर्ड पूर्ण झाला पाहिजे चांगला असं मत माझं आहे. नाही नाही 100%